हाय हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही? तर मी आज आली आहे पवार साखरगीला माझ्या आजोळी. तर आमच्या लग्नानंतरचा पहिला शिमगा आहे, पहिली पालखी आहे, तर त्याच्यासाठी आले आहे. इकडे यज्ञेशसुद्धा आहे. आम्ही जोड्याने आलो आहोत पाया पडायला पालखीच्या. सो आता आम्ही पोचलो आहोत. खूप उशिरा खरं तर ब्लॉग स्टार्ट करते मी, थोडीशी घाई झालेली आमची. तर आता मी तुम्हाला इकडची पालखी दाखवते, इकडची सगळी मजा मस्ती दाखवते. तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या ब्लॉगला. सो आता आपण इकडे आलो आहोत मुंडरला ना. तुम्ही असं बघितलं असेल, थोडंसं खूप जास्त ऊन वाटत होतं आणि आजूबाजूला काहीच नव्हतं. इकडे आजूबाजूला खूप छान क्लायमेट आहे, म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल सगळं हिरवं हिरवं आहे आणि खूप छानसुद्धा वाटतं आहे. तर तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल आणि इकडे छान आहे, इकडे खूप मस्त वाटतं. खरं कोकणात आल्यासारखं माझ्या नवऱ्याला आत्ता वाटेल. हे फणसाचे झाड आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता किती खाली आहे. फणस एकदम खाली आहे, म्हणजे असं तुम्ही हाताने काढून घेऊ शकता असं आहे. लहान मुलं सुद्धा काढून घेतील असे. आमच्याकडे पण आहे अलिबागला, पण ते वर आहे आणि वरतून काढायला लागतं. तसं एकदम खाली आहे. आता आपण माझ्या मामाच्या घरी आलो आहोत. इकडे आपल्याला दीक्षा, कीर्ती सगळे भेटणार आहोत. ते मानसीचं गाव आहे, आपण आता तिकडे आलो आहोत. तर इकडे आपण थांबून बघूया की पालखी किती वाजता येणार काय, आणि जर का उशीर होणार असेल तर आपण ज्यांच्या घरी पालखी आत्ता असेल त्यांच्या घरी जाऊन ओटी भरणार आहोत. ही बघा आपली पाटा वरवंटा गर्ल. तू काय करते पुढे पाटावर इथेच सोडलेलंस का नारळ? नाही, माणसाच्या दारात नारळ सोडलेला आणि इकडे आपण ते पाटावर इथे पाटावर इथे पाटावर. त्या काकी कपडे धुवत होत्या. इथे आता चूल बांधली. हे कुठे होतं बसायला? आता इथेच तर मामा झाप तोडत होता. तू भरपूर दिवसांचा बरोबर बोलली. ती गच्ची हे गच्चीवर पण जाऊया आपण. सगळ्यात फेवरेट स्पॉट. कालच बोलली, म्हटलं सगळेच हे आहोत. बघ, मी पहिल्यांदाच आली. पहिल्यांदाच आली. तिला आणि तिचं लग्न झालं, आता हिला आता आणि- ही, तिने मी त्यांच्यासाठी. आता हिच्यासाठी मुलगा बघायचा आहे. एवढंच करते. काही कोकणातलं बोलायचं. DM for Insta. हे आता आम्ही कीर्तीच्या घरी आलो आहोत. तर आम्ही सगळ्यांना खूप दिवसांनी भेटलो, सगळ्या बहिणी. तर आमच्या खूप गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि तुम्ही जर का माझे जुने ब्लॉग बघितले असतील तर त्याच्यावरती जे मी पाटावरवंट्यावर वाट्या वगैरे, तर ते याच घरात आहे, कीर्तीच्याच घरात. तर आम्ही ते सगळं बघत होतो, ते सगळं आठवत होतो आणि खूप मजा मस्ती केली आम्ही तेव्हासुद्धा. सो ते ब्लॉगसुद्धा नक्की तुम्ही बघा. तिला इकडनंच हात मार ना. एक टाइम होता मस्ती करायचा, आता आता हळदी कुंकू लावत्या. थोडंसंच लाव. थांब, मी पण थोडंसं लावते. असंच लावतो. की जमतं तक्रारी गाठणे करायला. प्रयत्न. आता तर काही मी नाही. माझ्या लग्नामध्ये मला खूप चूल होती. हा. हा, चाललं. ये आता खाली. आणि इथे तू बनावूया झालं 2 मिनिटात. तिचा नेहमीचा पोज आहे. लग्नानंतर मी पहिल्यांदाच गावी गेलेली, त्यामुळे सगळेजण ओटी भरत होते. सो इकडे ना आता पालखी येणार आहे. ॲक्च्युली आमच्या घरी यायला ना खूप उशीर होणार आहे, रात्रीचे 9 वगैरे वाजतील. त्यामुळे आम्ही आता इकडेच ओट्या भरणार आहोत. या इथे गावातलंच घर आहे, त्यांच्या घरी आता पालखी येणार आहे, तर आम्ही तिकडेच ओट्या भरणार आहोत. म्हणून आम्ही इकडे सगळे आलो, तुम्हाला दाखव. ते ऑलरेडी सगळे तयारी प्रत्येक गावची पालखीची पद्धत ही वेगवेगळी असते, त्यामुळे
आपल्याला वेगवेगळ्या पद्धती बघायला मिळणार आहेत. तर आमच्या गावात जे देव आहेत दशरथ देव, श्री दशरथ देव, ते एक राजा होते आणि राजा म्हटलं की राजांचा घोडा हा असतोच. तर आधी राजांचा घोडा येतो, त्याचे पाय आपण धुतो, त्यानंतर पालखीचे पाय धुतले जातात. त्यामुळे तुम्हाला इथे दिसत असेल हा घोडा आहे दशरथ देवांचा. त्याचे पहिले पाय धुतले जातात, नंतर पालखीचे पाय धुतात आणि पालखीची आरती करतात. रथ पालखी आल्यानंतर तिची पूजा केली जाते, नंतर तिला नैवेद्य दाखवतात. इकडे सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. पण आत्ता आम्ही ज्या घरात आहोत ते घर नवीन बनलेलं होतं, त्यामुळे त्या घरात काही अजून सुरू नव्हतं झालं. पहिल्यांदाच पालखी आलेली, त्यामुळे इकडे त्यांनी नैवेद्य नाही दाखवला. नाहीतर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवलं असतं की इकडे सुद्धा पूर्णच नैवेद्य दाखवला जातो. तुम्हाला जर का पालखीतल्या देवांची नावं वगैरे जर का हवी असतील तर माझा मागच्या वर्षीचा जो व्लॉग आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा. त्याच्यात मी एकूण एक छोट्या गोष्टी डिटेलमध्ये सांगितल्या आहेत, देवांची नावं सांगितली आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला खूप आवडेल बघायला, तर ते सुद्धा नक्की बघा. देवाची पूजा झाल्यानंतर घरातली लोकं आधी ओटी भरून घेतात, त्यानंतर मग जेवढी बाकीची लोकं आली आहेत ते लोकं ओटी भरतात. तर आम्ही सुद्धा इथे थांबलेलो की आम्हाला ओटी भरायला मिळेल. इकडे ना खूप घरं असल्यामुळे खूप गर्दी असते आणि खूप वेळ जातो एकाच घरात पालखीची ओटी भरायला. इकडे मी आता ओटी भरली आहे आणि यज्ञेशने सुद्धा हातभेटीचा नारळ ठेवला आहे. तर जेव्हा सुद्धा कोणी नवीन येतं गावात तेव्हा ते हातभेटीचा नारळ ठेवतात देवासमोर. आणि मी ओटी भरली, त्यानंतर त्यांनी जे गुरव आहेत त्यांना आम्ही आमच्या दोघांची नावं सांगितली. त्यांनी गाराणं घातलं, ते तुम्हाला इकडे पुढे ऐकायलाच भेटेल. साक्षी यज्ञेश कडुसकर, यज्ञेश साक्षी हिनी बाळ तुझी ओटी भरा नाही, बायकोला राखण्याचं हातबीचं नारी ठेवलं नाही, बाबराबा नारीची नारी पाहून पडून घे, तुमच्या काय मनाची जराची हे कुठे इंटी पिटी नोकरीचा देवता नारी त्यांच्या पाठीवर पाहिजे. आमच्या गावात 2 पालखी आहेत, नवरा बायको असं बोललं जातं. तर हे आहेत श्री दशरथ देव नवरा आणि ह्यांचीच बायको सरपरी माता, तिची दुसरी पालखी आहे. ती आपण पुढच्या व्लॉगमध्ये बघणार आहोत. ती बाजूच्याच गावात असते, तर ते सगळंसुद्धा तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे. तर पुढचा व्लॉग नक्की बघायला विसरू नका. आमच्या इकडे अशी एक पद्धत आहे, जे पण नवीन जन्माला आलेलं बाळ आहे त्याला असं पालखीच्या खाली झोपवतात आणि त्याच्या जे पालखी नेतात त्यांना पाय लावायला सांगतात. म्हणजेच देवाचा आशीर्वाद त्या बाळाला मिळावा हीच त्यामागची कल्पना आहे. तर थोडंसं खूप छान इंटरेस्टिंग छोट्या गोष्टी आहेत. तर कशा वाटला तुम्हाला हा आपला आजचा व्लॉग हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.